नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल घरच्या घरी अख्खा मसूर कशी बनवायची आपण आज इथे बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 6 ते 7 तास भिजवलेलं अख्खा मसूर घेतलेला आहे। कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मसूर घालून त्यामध्ये हळद आणि मीठ घालून आपल्याला मीडियम गॅसवर एकच शिट्टी करायची आहे। तर आपण शिट्टी करायला ठेवूया। मंडळी, मी आज खूप दिवसानंतर हा लॉंग व्हिडिओ बनवत आहे। काही दिवसांपासून मी फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवत होते, तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की ते बघू शकता। तुम्हाला तिथे आयडिया येईल की मी कोणत्या कोणत्या प्रकारचे रेसिपीज टाकलेल्या आहेत आणि जर तुम्हाला त्याचे लॉंग व्हिडिओ हवे असतील तर तेही मला कमेंटमध्ये सांगा। तर इथे एक शिट्टी झालेली आहे आणि अख्खा मसूरही शिजलेला आहे। मी याला दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि एक कढई घेऊन त्यामध्ये मी तेल घालते। तेल घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालूया जिरं आणि हिंग। जिरं तडतडलं की मग आपण हिंगाची फोडणी देऊया आणि त्याच्यानंतरच आपण लसूण घालूया कापलेली आणि मिरच्या घालूया। इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। थोडं भाजून झालं हिरवी मिरची आणि लसूण की त्याच्यामध्ये आपण एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे कापून, ते आपण इथे ॲड करूया आणि ह्याला चांगलं परतून घेऊया लालसर रंगावर। मंडळी, तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। कांदा छान भाजला गेला की आपण त्यामध्ये सर्व मसाले घालूया। मी इथे घातलेला आहे जिरा पावडर, धना पावडर, हळद घालते। सर्व मसाले चांगले भाजून तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया। लाल तिखट घातलेला आहे, त्यासोबत मी एव्हरेस्टचा मटन मसाला घातलेला आहे थोडा, आणि इथे काळं तिखट तुम्ही तुमच्या साठवणीतला मसालाही इथे वापरू शकता किंवा किचन किंग मसाला घालू शकता। आणि आता मी मसूर शिजवलेली घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून त्याला मीडियम गॅसवर एक उकळी काढूया। उकळी येते तोपर्यंत फटाफट जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन आलेल्या रेसिपीज तुम्हाला पटकन मिळतील। उकळी काढून झालेली आहे। आता 2 मिनटं अजून त्याला शिजवून घेऊया आणि आपण कढई दुसऱ्या गॅसवर ठेवून इथे तडका लावायला एक छोटं तडका पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातले। तेल घालून मी ह्याच्यामध्ये लसूण ठेचलेली, कापलेलं आलं आणि कढीपत्त्याची इथे मी फोडणी घालते। फोडणी घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे। इथे मी एव्हरेस्टची काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि हे पूर्ण फ्राय झाल्यानंतर लसूण आणि आलं आपण हा तडका त्या मसूरवर घालूया। तुम्ही बघू शकता इथे मी इथे मसूरची गॅस बंद केलेली आहे आणि वरून फक्त तडका घेतलेला आहे। ढवळून त्याला फक्त 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि 5 मिनिटं झाल्यानंतर त्याला तुम्ही सर्व करू शकता। तर मी इथे राईससोबत सर्व करते। तुम्ही भाकरीसोबत, रोटीसोबत, चपातीसोबत देखील चविष्ट लागते। एकदा नक्की अशा प्रकारे डाळ तुम्ही बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।